मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे. भावी शिक्षकांनो, स्वप्न 3 असतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. तुमचं एक स्वप्न आहे ना शिक्षक होण्याचं, तसं आमचंही स्वप्न आहे तुम्हाला शिक्षक झालेला बघण्याचं. पवित्र पोटे शिक्षक भरती अंतर्गत ऐतिहासिक शिक्षक भरती होते. शालेय शिक्षण क्रीडा विभागानं पसंतीक्रम 1ली ते 12वीच्या वर्गासाठी लॉक केल्यानंतर महत्त्वाची न्यूज बुलेटिन जाहीर केलेली आहे. त्याच्या अंतर्गत जर काही मल प्रॅक्टिसेस होत असतील त्यांच्यासाठी टोल फ्री नंबरसह उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि याच पोर्टलवरती तुम्हाला लवकरच तुमचं नाव शिक्षक झालेलं झळकणार आहे. जवळपास 19 ते 20 हजार शिक्षकांना थेट नियुक्ती पत्रक त्यांच्या हातामध्ये मिळणार आहे की नाही मोठी शिक्षक भरती, बंपर शिक्षक भरती, कामाची बातमी आणि विथिन 3 राऊंडमध्ये सुद्धा अजून 10,000च्या घरामध्ये शिक्षकांना शिक्षक झाल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. याच्या संदर्भातला महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहतोय आणि तुमच्या कामाची बातमी पाहतोय. जे शिक्षक आहे, जे शिक्षक होणार आहेत, जे 4थ्या डेटची वाट पाहतायत ना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण या भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळावी, सोबतच विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभागानं अतिशय कौतुकास्पद काम केलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून चला तर थेट मुद्द्याला सुरुवात करूया. यादी कशी लागणार, यादी कधी लागणार याच्या संदर्भातलं नुकतंच पोर्टलवरती अपडेट आलेलं आहे. ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी सूचना आहेत त्या आहेत ज्यांनी TIT 2025 दिलेले आहे त्यांच्यासाठी अगदी काही दिवसातच तुम्हाला ती शिक्षक भरती झाल्याचं पाहायला मिळणार आहे आणि पोर्टलवरती तुमचं नाव सुद्धा जाहीर झाल्याचं पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये त्यांनी जे काही डिटेल दिलेले आहेत 16 तारखेपर्यंत जी पोर्टल रात्री 12 वाजेपर्यंत ज्यांनी हे पोर्टलवरती पसंतीक्रम लॉक केलेला आहे त्यांची संख्या इथं दिलेली आहे. मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय यांची ही प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय 1,46,650 आणि मुलाखतीसह 1,31,550 बऱ्यापैकी उमेदवारांचं कॉम्बिनेशन सेम आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये असणारे उमेदवार सुद्धा सेमच असण्याची दाट शक्यता आहे. आता याच्यामध्ये उमेदवारांना कशा पद्धतीने शालेय शिक्षण विभागाने नेहमी वैयक्तिक SMS द्वारे सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दलची सूचना असतील माहिती यांनी तिथे दिलेली आहे. सोबतच काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये माहिती नोंद करताना काही चुका झाल्या होत्या त्याच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने त्या सुद्धा विचारात घेतलेल्या आहेत हेही त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की उमेदवारांनी स्वतःची ज्यांनी स्वप्रमाणपत्र माहिती पूर्ण केली होती परंतु स्वप्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते त्यांना देखील नोंद करून घेतलेला आहे आणि त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि सहभागी करून घेण्यात आलेला आहे. सध्या तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. कोणी सुद्धा उगी जास्त गोंधळ करू नका. पोर्टलवरती जाऊन अनसर्टिफाय अनलॉक करण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी हंबल तुम्हाला रिक्वेस्ट आहे. मोठी भरती होते, मेरिट सुद्धा कमी येणार आहे त्यामुळे ही तुमच्या आलेल्या हातातोंडाशी आलेला घास तेवढा घालू नका. सध्या फक्त कागदपत्राची तुम्हाला तयारी करायची आहे. कागदपत्र जी काही नॉर्मल लिस्ट आहे ती सगळ्यांकडे आहे परंतु ती लिस्ट तितकीशी पुरेशी नाही. टोटल 39 ऑफिशियली आणि त्याच्यामध्ये तुमचं आधार, प्रमाण, पॅन कार्ड हे सगळं मिळून टोटल 45 ते 50 डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ठीक आहे, परंतु नसतील त्याच्यामध्ये काही इश्यू असतील तर नक्कीच मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे आमच्यासोबत शिक्षक भरती DV स्पेशल प्ले स्टोअरमधून A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि ज्यांना गरज आहे ना त्यांनी नक्कीच त्या मार्गदर्शनाचं सहकार्य घ्या. आणि जे माझ्यासोबत ऑलरेडी शिक्षक होण्यासाठी टीचर सेल्फ अँड गुरु गायडन्सच्या माध्यमातून जोडलेले आहेत आम्ही तुमच्यासाठी आहोत. तुम्ही काळजी करायची नाही कारण तुम्ही A+ गुरु सोबत आहात. बरं, आता त्याच्यासोबतच बघा मी तिथं काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये अशा उमेदवारांना बघा. आता याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक अन्य अर्हतेची स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केली नसल्याने प्राधान्यक्रम जनरेट न होण्याचे दिसून आलेले आहेत. परंतु अशा उमेदवारांनी कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली असताना त्यांनी जर केल्या नाहीत त्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा टप्पा 2 मध्ये देण्यात येईल. आहे की नाही तुमच्या कामाची बातमी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवारांना पुन्हा एकदा सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी मिळणार आहे. ज्यांच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही ना काही राहिलेलं आहे, माध्यम राहिलेलं आहे, रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी. ओके, म्हणजे दुसरा टप्पा होतोय, कळलं ना. आम्ही काही उगीच नाही म्हणत आहे, जागा भरपूर येतात आहे. ही भरती ऐतिहासिक भरती असणार आहे आणि इतिहास घडवणार आहे. ज्यांना शिक्षक याच भरतीमध्ये होते कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं मी शिक्षक होणार आणि तुमचा जिल्हा लिहायला विसरायचं नाही आणि सकारात्मक राहायचंय. तुमच्यासाठीच भरती होते आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी होते.
याच्यामध्ये बघा ही प्रक्रिया कशी होणार आहे, तर आता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. आता पहिला नेक्स्ट टप्पा काय आहे, तर आता सर्व गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. ती कधी होणार आहे, कन्व्हर्टर राऊंड कसा होणार आहे याच्या संदर्भातला अपडेट आपण देणारच आहोत. सो स्टे कनेक्टेड. इथंच तुम्हाला मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, परंतु ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नसेल. त्याच्यामध्ये अर्थातच याच्यामध्ये पारदर्शकता केलेली आहे, पवित्रमध्ये पारदर्शकता आहे. आपण पाहिलेलं आहे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा. परंतु तरीही काही तुम्हाला कोणी आमिष दाखवत असतील त्याला पूर्णतः दुर्लक्ष करायचं आहे. सोबतच मुलाखतीशिवाय काही एकाच एक प्रमाणपत्र जे काही थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जिथे मुलाखतीशिवाय हा पसंतीक्रम म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू हे जे तिथे पसंतीक्रम लॉक केलेले आहेत गुणवत्तेनुसार, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार, पात्रतेनुसार, व्यावसायिक पात्रतेनुसार त्यांची थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. आणि जवळपास याच्यामध्ये 18 ते 20,000 उमेदवार असणार आहेत. ॲट अ टाइम त्यांना डायरेक्ट शिक्षक होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होणार आहे. काय भारी आहे ना शिक्षक भरती. सध्या तरी भारी वाटतंय कारण प्रतीक्षा फार आहे, त्यामुळे आत्ताच बोलायला चांगलं वाटतंय. येस, निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापकांना उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करून ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय, तुमचं डीव्ही अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ज्यांना गरज असेल ना त्यांना डीव्ही शिक्षक भरती स्पेशल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणतीही जर तुमची अडचण असेल ना तरच तुम्हाला या सुविधा आम्ही तुमच्या सोबत देत आहोत. बरं, त्याच्या अंतर्गत आता आपण नेक्स्ट पाहतोय पुढचं. बघा आता मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत काय आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक निवडीसाठी शिफारस पात्र झालेले उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह पुढील फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे ज्याची निवड विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये होणार आहे त्याचा दुसरा जो टप्पा होणार आहे, टेट होणार आहे ना 25चा, त्याच्यामध्ये तुमचा निवड होणार नाही. आता तुमच्या मनामध्ये आहे की दुसरा टप्पा कधी होईल, शिक्षक भरती वेळेवरती होतच नाही, खूप वेळ लागतो. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. इथंच तुम्हाला मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. चर्चा, मोर्चा, आंदोलन, शिवनिटी फाउंडेशन तुम्हाला नवीन राहिलेलं नाहीये. तुमचं काम होणार आहे एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आता बघा 9वा मुद्दा कोणता आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्यांनी एकाच 10 प्रमाणे दिलं होतं याच्या अगोदरच्या मुलाखतीसह निवड प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या अगोदर 30 गुणांच्या आधारे निवड करण्यात येत होती आणि उमेदवारांना 0 गुण देऊनही निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात येत होते, असंही करण्यात येत होतं. या बाबी विचारात घेऊन सध्या या परीक्षेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एकाच 3 प्रमाणात ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये मुलाखतीसह राऊंडमध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार आहेत याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यामुळे फक्त 3च उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे एका जागेसाठी आणि एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यावर संस्थेला सुद्धा 3च उमेदवार पाठवले जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच गुणदानामध्ये जो काही महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातला ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये 75 गुण कशासाठी आहेत, तर त्याची तुमची TIT जी काही परीक्षा दिलेली आहे तुम्ही त्याच्यासाठी आहेत, राईट. त्याच्यानंतर ना जे बाकीचे राहिलेले जे गुण आहेत, शैक्षणिक गुण आहेत 7 आहेत, व्यावसायिक गुण आहेत अर्हतेसाठी 8 गुण आहेत. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्हाला जर तुम्ही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन घेतलेलं आहे तर त्याच्या संदर्भातलं तुम्हाला तसं डिक्लरेशन घेऊन जावं लागणार आहे. सो आय एम टेलिंग, ज्याला गरज असेल त्यांनी DV शिक्षक भरतीसाठी नक्की जॉईन व्हा. कारण तुम्ही जर पहिल्यांदा ॲडिशन केलं नसेल तर तुम्हाला नेक्स्ट कशी संधी मिळणार आहे त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला हवंच असेल. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्यासाठी 10 गुण आहेत आणि एकूण अशा 100 गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे. ओके, 100 गुणांच्या आधारे त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली शिकवताय कसं, आणि हेच फक्त गुण आहेत ना ते संस्थेच्या हातामध्ये फक्त हे 10 गुण आहेत. बरं, की 10वा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला काही आमिष भेटतात की कोणी निवड करून देऊ, आमच्या संस्थेवर पसंतीक्रम द्या, आम्ही तुमचंच निवड करून देऊ, तर त्यांना काय आहे की खोटी प्रलोभन आहेत. याला तुम्ही प्रतिसाद द्यायचा नाहीये आणि आपले नुकसान करून घेऊ नये. व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, लक्षात ठेवा. VIMP अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. किंवा अजून तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये एक सूचना देण्यात आलेली आहे की जर उमेदवारीच्या कोणत्याही टप्प्यावर जर उमेदवारांना आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले किंवा लाचची मागणी करत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात टोल फ्री क्रमांक 1064
1064 याच्यावरती संपर्क साधायचा आहे आणि त्या आस्थापनेबद्दलची तुम्ही थेट कंप्लेंट करू शकता. अतिशय महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यावेळी डायरेक्ट टोल फ्री नंबर दिलेला आहे आणि खूप चांगलं गोष्ट आहे. पारदर्शकता आणण्याचा हा नक्कीच चांगला प्रयत्न आहे. त्याच्यासोबतच अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819 पदासाठी मुलाखतीशिवाय म्हणजे एकास एक प्रमाण एकच उमेदवार बोलवला जाणार आहे. जसं रयत आहे, स्वामी आहे, अशा एकूण किती आहेत तर 76 अनुदानित शैक्षणिक संस्था आहेत. त्यांनी विना मुलाखतीसह निवड प्रक्रिया पारदर्शक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विना मुलाखत प्रक्रियेतून थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जो काही राऊंड होणार आहे ना त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांची निवड होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये. आणि निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. बघा इथं एकदम मस्तपैकी हार्दिक अभिनंदन सुद्धा केलंय शालेय शिक्षण विभागाने आणि आपणही करूयात अशा संस्थांचं. उमेदवारांनी देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. आहे की नाही तुमच्या कामाची बातमी? येस. अशाच ऑथेंटिक माहिती स्टे कनेक्टेड. लवकरच आपण पाहणार आहोत. लवकरच तुम्हाला इथेच तुमची यादी, तुमचं नाव, तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं पूर्ण होणार आहे. धन्यवाद. कमेंटमध्ये राहायचं मी शिक्षक होणार याच भरतीमध्ये.